मुळात अमेरिका आणि त्यातही ट्रम्प हे कुणाकडे मदत मागतात हेच न पटणार आहे. आणि त्यात ते ज्या संस्थांना अजिबात जुमानत नाही, मग ते UN असो, नाटो असो, कुठले करार असो, त्यांना मध्ये आणतात. काय भानगड आहे? म्हणजे 17 दिवस युद्ध झाल्यावर अमेरिकेला झालेली ही उपरती म्हणायची, की आता मागे फिरण्याचा मार्ग दिसत नाहीये म्हणून सगळ्यांनाच यात खेचायचा, अशा त्रागा म्हणायचा? तुम्ही अत्यंत उत्कृष्टपणे वर्णन केल्यानुसार की अमेरिका तिथनं खूप कमी, अमेरिकेला तिथनं फक्त 4 लाख बॅरल्स इतकंच ऑइल दर दिवशी जातं. हं. आणि त्या उलट मात्र चीनला साधारणपणे 40 ते 50 लाख बॅरल्स म्हणजे अमेरिकेच्या 10 पट जातात. अमेरिकेच्या रिअलिस्ट थेरोटिशियन्सनी असं प्रोजेक्ट केलेलं आहे की जे पॅक्स अमेरिकन आहे की म्हणजे अमेरिका डिक्टेटेड पीस आहे, ज्यामध्ये अमेरिका पोलिसेस दी वर्ल्ड सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन्स. तर त्याच्यामध्ये एक इसेन्शियल फ्री रायडर प्रॉब्लेम तयार होतो की अमेरिका इज इन्व्हेस्टिंग अ लॉट इन ग्लोबल सिक्युरिटी, आणि त्याच्या बॅक रायडरवर या फ्री सिक्युरिटीवर चायना हॅज ओव्हरटेकन इट इन ट्रेड डेफिसिट्स इन ऑल. आणि म्हणजे की चायना अँड दी अदर वर्ल्ड लाईक इव्हन युरोपियन युनियन इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग ॲज मच टू सिक्युरिटी पेट्रोलिंग अँड पोलिसिंग, आणि अमेरिका ते करते. आणि त्याच्या उलट मात्र याच्यावर ते ट्रेड डेफिसिट ते जमा करतात त्या अमेरिकेच्या विरोधात. त्यामुळे पॅक्स अमेरिकनमधला एक महत्वाची प्रॉब्लेम होती की द फ्री रायडर प्रॉब्लेम. आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या त्या अतिशय विम्झिकल पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासोबत आपल्याला ट्रम्प यांचं एनर्जी डॉमिनन्स ही डॉक्ट्रिन समजून घ्यावं लागतं. त्यांनी एनर्जी सिक्युरिटी हे फक्त डॉक्ट्रिन ठेवलेलं नाहीये. त्यांचे इंटेरियर सिक्युरिटी मिनिस्टर यांनी आताच सांगितलं की एनर्जी डॉमिनन्स डॉक्ट्रिन म्हणजे काय, द अवेलेबिलिटी ऑफ ऑइल ऍट होम अँड ऍट द सेम टाइम अवेलेबिलिटी ऑफ ऑइल टू सेल ऑफ टू आवर अलाइज अँड फ्रेंड्स, की जे एशिया पॅसिफिक मध्ये आहेत, त्याची त्यांनी काल घोषणा केली आहे. त्यामुळे की जर चीनला प्रॉब्लेम होत असेल, युरोपियन युनियनने तिथं त्याच्या 1.5 पट ऑइल गल्फ ऑफ हॉर्मुझ मधनं काढतं अमेरिकेच्या. तर या सर्व परिप्रेक्षात बघताना अमेरिकेला तितकी हॉर्मुझची गरज नाही. तर ज्यांना गरज आहे त्यांनी त्याच्या पोलिसिंगची आणि पेट्रोलिंगची कॉस्ट उचलावेत, हे अमेरिकन रिअलिस्ट थिंकर्स खूप काळापासून सांगत होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आता आततायी भूमिकेमुळे ही भूमिका पुढे आलेली आहे.